नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. पालघरमधील मुरबे इथली मासेमारी करणारी बोट समुद्रामध्ये बुडालेली होती. या बोटीवरच्या 15 खलाशांना सुखरूप वाचवण्यात स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने यंत्रणांना यश आलेलं होतं. या बुडणाऱ्या बोटीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. मुरबे इथल्या प्रवीण तरे यांच्या मालकीची सागरिका नावाची ही बोट 45 नॉटिकल मैल समुद्रात बुडालेली होती. समुद्रात वादळ तयार झाल्यानं बोटीवर लाटा आदळून बोटीचा काही भाग तुटल्यानं ही दुर्घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी बोटीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. बोट बुडत असल्याचं लक्षात येताच बाजूला मासेमारी करणाऱ्या जितेंद्र तरे यांच्या जयलक्ष्मी बोटीवरच्या खलाशांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. राहुल, काय नेमकी माहिती? नक्कीच आपण बघायला गेलं तर मागे 2 दिवसांपूर्वी पालघरमधील जे मुरबे आहे या मुरबे गावातील प्रवीण तरे म्हणून ज्या बोटीचे मालक आहेत त्यांची सागरिका ही बोट मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. जवळपास 45 ते 50 नॉटिकल वरती गेल्यावर वादळाचा तडाखा बसून आणि लाटांचा तडाखा बसून ही बोट फुटली आणि यात मोठी दुर्घटना घडली होती. एकूणच आपण बघायला गेलं तर ही जी दुर्घटना घडली त्यावेळी बोटीवरती तब्बल 15 खलाशी जे आहे ते कार्यरत होते. मात्र बोट बुडत असल्याचं जे परिसरातील मच्छीमार आहेत त्यांच्या लक्षात येतात. त्यांनी या घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या 15ही खलाशांना जे आहे ते सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. सध्या या बोटीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. ही बोट जी आहे बुडालेली बोट ती बाहेर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो येथील काही मच्छीमारी बोटींच्या सहाय्याने केला जात होता. मात्र तो अपयशी ठरल्याचं पाहायला मिळतंय. हा सगळा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे आणि मागील 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर समुद्रात वादळी वारे तयार झाले होते आणि त्याच्यामुळे मासेमारी आहेत त्यांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनामार्फत करण्यात आलं होतं. मात्र याच वादळाचा तडाखा जो आहे तो या मासेमारी बोटीला बसलेला पाहायला मिळतोय. बरं राहुल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. खासदार संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे. बावनकुळेंच्या औरंगजेबजी या शब्दावरनं राऊतांनी टीकास्त्र डागलंय. जे बावनकुळेंच्या पोटात तेच ओठावर आल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसंच मुंबईमध्ये योगी आदित्यनाथ रोड शो करणार असून त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत असा सवाल त्यांनी केला. गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची नेमकी गरज काय असाही सवाल त्यांनी केलाय. जितेंद्र अवार्ड झूठी प्रसिद्धि लेने के लिए, झूठी प्रसिद्धि, जितेंद्र अवार्ड स्टंटबाज आदमी, नौटंकी है। हर बयान पे नौटंकी होती है। अभी औरंगजेब जी को वो क्रूर नहीं मानते, इधर राधे राधे कहने वाले पे गुन्हा दाखल करने के लिए। सर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी ते त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं. औरंगजेबजी, उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील. याच्यावरच ते त्या पक्षाची रोजीरोटी आहे. यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहाल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय? हे बघा, हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलेला सन्मानानं आलेला सन्मानानं आपण इथून निघून जा. चर्चा करा. तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आदर आहे तो राहील, पण शक्यतो हे राजकीय उद्योग इथे येऊन करू नका. संजय राऊत नेहमीप्रमाणे ते त्यांचा मत मांडत असतात, त्याला काही इतकं महत्त्व देऊ नका. योगी आदित्यनाथ इकडे आले, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. उद्योग पळवले जात नाही. उद्योगासाठी पळवले जायचं म्हणजे का त्याला उचलून घेऊन जायचं असं होत नाही कधी. प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये कोणता उद्योग यावा यासाठी प्रयत्नशील असतो. जो तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचं हित पाहत असतो. म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी रोड शो केला म्हणून तो वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. पुढची एक मोठी बातमी बघूया. न्यूज 18 लोकमतची ही मोठी बातमी आहे. 2007 सालचं 7 सीटर विमान अजूनही का वापरात आहे आणि मुख्यमंत्र्यांसाठी हे जुनं विमान का वापरलं जातंय असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेला आहे. 2007 सालचं हे जुनं विमान अजूनही मुख्यमंत्र्यांच्या सेवेत का आहे?
असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण या विमानातल्या बिघाडामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबादचा दौरा रद्द झालेला आहे. विमानात बसल्यानंतर तांत्रिक बिघाड असल्याचं समजलेलं होतं. या तांत्रिक बिघाडाबाबत पायलटनं माहिती दिलेली होती. या विमानातल्या बिघाडाच्या मुद्द्यामुळे औरंगाबादचा दौरा रद्द करण्याची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. पूर्वनियोजित अशा या पुणे दौऱ्याला हे दोघेही रवाना झाल्याचं समजतंय. धर्मवीरच्या वादात आता कादंबरीकार विश्वास पाटील यांनी सुद्धा उडी घेतली आहे. संभाजीराजे हे धर्मवीरच असून महाराष्ट्र धर्मवीर म्हणूनच त्यांना ओळखतो असं पाटील यांनी म्हटलंय. कागदपत्र देखील याची साक्ष देतात असंही ते म्हणाले. स्वराज्य रक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल असून ते अमोल कोल्हेंनी सिरियलसाठी चलाखीनं वापरल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राजकारण्यांना सुशिक्षित व्हायची वेळ आल्याचे हे कान त्यांनी टोचलेले आहेत. मूळ मुद्द्यांवरनं लक्ष विचलित करण्यासाठीच भाजप असे वादग्रस्त मुद्दे उकरून काढतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केला. राज्यामध्ये त्यांच्या अपयशाचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आज हे भारतीय जनता पक्षाचे नेते वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या क्लुप्त्या काढत आहेत आणि त्याच्यातून सतत लोकांच्या मध्ये मूळ विषय कसा लक्षामध्ये येणार नाही असं ते पाहत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. नेरूळ इथल्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी आजकाल बाई दिसली तर मी 4 फूट लांब पळतो. मी आता शपथ घेतली आहे की बायकोला सोडून कुणालाही स्पर्श करायचा नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते. कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील याचा काही अंदाज नाही असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावलाय. त्यावेळेस कोणाच्याही अंगावर जायला कधी काही भीती वाटायची नाही. आजकाल अंगावर जायला पण भीती वाटते. कारण कधी रात्री उचलून घेऊन जातील ते पण सांगता येत नाही. गुन्हा काय तर तोही सांगता येत नाही. मी बघितले ना माझ्या आयुष्यात आता 72 तासात 2 गुन्हे. एका बाईला मी असं हाताने बाजूला केलं तर त्यांनी माझ्यावर विनयभंगाचाच गुन्हा टाकला. आता गर्दीत बाई दिसले की मी 4 फूट लांब पडतो. म्हणजे मी आता शपथ खाल्ली आहे की बायकोला सोडून कोणालाही स्पर्श करायचा नाही आयुष्यात. दिल्ली कंजावाला प्रकरणामधला आता एक नवा व्हिडिओ समोर येताना दिसतो आहे. हा आणखी एक व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये आरोपी कारमधनं उतरताना दिसत आहेत. खाली उतरल्यावर त्यांनी कारची पाहणी केली आहे. कारच्या खाली वाकून ते पाहणी करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. आरोपींचा कारमधनं उतरतानाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. कारमधनं खाली उतरून त्यांनी कारच्या खालच्या भागाची पाहणी केली आहे. त्याचा हा व्हिडिओ आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, आणखी एक नवा व्हिडिओ या सगळ्या प्रकरणामध्ये आता समोर येताना दिसतोय. काय सांगता येईल याबद्दल? बरोबर. सुलतानपुरी कंजावाला प्रकरणामध्ये आज एक पुन्हा नवीन व्हिडिओ आलेला आहे ज्यामध्ये हे 5ही आरोपी बेलोनो कारमधून उतरताना पाहायला मिळत आहे. आणि त्यापूर्वीच ती गाडी येण्याच्या पूर्वीच त्या आरोपींनी ज्या व्यक्तीची जी गाडी होती आशुतोषला फोन करून त्यांना ऑटो घेऊन थांबायला सांगितलं होतं. आपल्याला चित्रात पाहायला मिळतंय त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये की एक ऑटो देखील पाहायला मिळतंय. आणि हे जे 5ही आरोपी उतरले आणि त्यापैकी 2 लोकांनी गाडीच्या खाली जाऊन आणि मागे बघून काही अटकून तर नाही आहे याची देखील पाहणी केलेली आहे. आणि त्यानंतर हे 5ही आरोपी जे आहे ऑटो घेऊन तिथून पसार झाल्याची माहिती ऑटो घेऊन पसार झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. हे नवीन सीसीटीव्ही फुटेज आहे. याचा अर्थ असा होतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये कट रस्ता नाहीये. याही दिशेने चौकशी करण्याची गरज आहे आणि दिल्ली पोलीस निश्चितपणे या दिशेने चौकशी करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. भाजपचे आमदार नितेश राणेंनी धर्मवीर मुद्द्यावरनं अजित पवारांवर टीका केली होती. नितेश राणेंच्या या टीकेवर अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले.
टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती, तो बोलतो किती, असा सवाल अजित पवारांनी विचारलाय. त्याला नितेश राणेंनी देखील आता प्रत्युत्तर दिलंय. लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवानं दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केलं. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळली. हे सिद्ध झालं की यांना औरंग्यावरची टीका सहन होत नाही. म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, अशा आशयाचं ट्विट आमदार नितेश राणे यांनी केलेलं आहे. टिल्ली उडवत असतील तर हा आमच्यासाठी मेडल आहे. त्यांनी अजून आमच्यावर अशा पद्धतीने टिल्लू पिल्लू ही टीका करत राहावी. कारण ह्या टिल्लूनी अजित पवारांचा गेल्या वर्षी सिंधुदुर्ग बँकेच्या निमित्ताने कसा घाम काढला हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. म्हणून यापुढे आम्हीही जसा तसं उत्तर देऊ शकतो. आता त्यांनी मला टिल्लू बोलले, मी पण त्यांना टिम्म टिम्म असं परत बोलू शकतो. तसे संस्कार ना माझ्या आईवडिलांनी दिलेले आहेत, ना मी ज्या पक्षात आहे आणि संघाच्या विचाराचा जो अभ्यास करतोय ते आम्हाला मान्यता नाही. म्हणून मुद्दा आमचा एवढाच आहे की ह्यापुढे जसं पवार साहेबांनी पण उल्लेख केला, मोठ्या पवार साहेबांनी उल्लेख केला की ह्यापुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच म्हणणं योग्य आहे. ते जेवढा लवकर अजित पवार स्वीकारतील तेवढंच त्यांना परत एकदा आत्मकेलेश करण्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची गरज भासणार नाही. टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण असे त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्याला मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. ठाण्याच्या विवियाना मॉल जवळील उत्सव हॉटेल समोर मेट्रोचं काम सुरू असताना वरून एक मोठी लोखंडी प्लेट एका रस्त्यावरून जाणाऱ्या बाईच्या अंगावर पडल्याची दुर्घटना घडली. मेट्रोचं काम सुरू असताना ही सगळी दुर्घटना घडली. महिलेच्या अंगावर ही लोखंडी प्लेट पडली, ज्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाल्याचं समजतंय. ठाण्याच्या विवियाना मॉल जवळची ही दुर्घटना आहे. मेट्रोचं काम चालू आहे, दोन्ही साईडला बॅरिकेडिंग केलेली आहे. याच्यामध्ये जे पुलांचं बांधकाम चालू आहे त्याला त्या सुरक्षेसाठी प्लेट लावलेले आहेत. तर सकाळी ती कचरा वेचणारी महिला आहे की तिने ती कचरा काढण्यासाठी म्हणून आतमध्ये त्या खड्ड्याच्या आतमध्ये उतरले आणि त्याच्यात ते प्लेट तिच्या अंगावर पडली आणि त्यात तिचा मृत्यू झालेला आहे. तिला PDRFच्या पथकाच्या मदतीनं ते आम्ही तिला काढून घेतले, सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेले आहे. अकस्मात मृत्यू दाखल करतो, पुढील तपास सुरू आहे. यानंतरची एक बातमी बीड मधली आहे. इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जाएगा, अशा आशयाचं धमकीचं पत्र दिल्यानं बीडच्या परळी तालुक्यातल्या सिरसाळा गावात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अज्ञात समाजकंटकाच्या विरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं धमकीचं पत्र मिळाल्यानं दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस पत्र लिहिणाऱ्याचा शोध घेत आहेत. बीडमध्ये हे आक्षेपार्ह भाषा वापरलेलं पत्र लावण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ माजलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले बीडचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, धक्कादायक हा सगळा प्रकार आहे, काय सांगता येईल याबद्दल? या प्रकारामुळे आता सिरसाळा गावामध्ये तर खळबळ उडालेलं आहे. विशेष म्हणजे हे मध्यरात्री कुणीतरी येऊन पत्र लावलेलं आहे आणि ज्या घरावरती पत्र लावलेलं आहे त्या घरामधील नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला या प्रकरणामध्ये सूचना केली. पोलिसांनी प्रत्यक्ष येऊन घटनास्थळी पाहणी केलेली आहे. त्यानंतर आता ज्यांनी कोणी हे पत्र लावलेलं आहे त्याचा शोध देखील पोलीस घेत आहेत. मात्र या अगोदर देखील सिरसाळा गावामध्ये अशाच पद्धतीचे काही प्रकार झाल्याचे देखील गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकारामध्ये थेट जर सरकलम करण्याची भाषा बोलली जात असेल तर ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलून जो कोणी असा धर्मकंटक आहे त्याच्यावरती कारवाई केली जावी अशा पद्धतीची मागणी होती. सुरेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. बीडमध्ये हे आक्षेपार्ह पत्र लावलं गेलेलं आहे आणि या
पत्रामध्ये जो मजकूर आहे तो मजकूर पाहता धमकी देणाऱ्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशानं, कोणत्या हेतूनं हे पत्र घरावर लावलंय याचा शोध सध्या पोलीस आता घेत आहेत. नेमका पत्र लिहिणारा व्यक्ती आहे तरी कोण याचा तपास सध्या सुरू आहे. अज्ञात समाजकंटकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची एक मोठी बातमी नाशिकमधली आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले नगरसेवक तसंच संपर्क प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये गेल्यानं नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आलेली होती. यावेळेला उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर सभेची तयारी करण्याचे आदेश दिले. राऊतांचे निकटवर्तीय असलेले संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरींसह माजी आमदार आणि माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे सध्याच्या स्थितीत नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाला स्थैर्य देण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याचंच दिसतंय. जानेवारी अखेरीस उद्धव ठाकरे नाशिक दौरा करणार असल्याचं समजतंय. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच नाशिक दौरा असणार आहे. फेब्रुवारीमध्ये ते नाशिकात कदाचित एक मोठी जाहीर सभा देखील घेऊ शकतात असं समजतंय. पुढची बातमी बघूया. टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूच्या 3 महिन्यानंतर पालघर पोलिसांनी आता चार्जशीट दाखल केली आहे. 150 पानांच्या या चार्जशीटमध्ये गाडी चालवणाऱ्या डॉक्टर अनहिता पांडोल यांच्या विरोधात बेदरकारपणे आणि अतिवेगानं कार चालवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसंच गाडी चालवताना डॉक्टर पांडोल यांनी सीट बेल्ट चुकीच्या पद्धतीनं लावल्याचा दावा देखील करण्यात आलाय. 4 सप्टेंबरला पालघरमधल्या सूर्या नदीवर झालेल्या अपघातामध्ये सायरस मिस्त्री यांच्यासह जहांगीर पांडोल यांचा देखील मृत्यू झालेला होता. तर अनहिता आणि त्यांचे पती डेरियस गंभीररित्या जखमी झालेले होते. एक ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये सायरस मिस्त्रीजी आणि आधी एक सहप्रवासी यांचा मृत्यू झाला होता. हे सगळ्यांचे आतापर्यंत रिपोर्ट आलेले आहेत आणि त्याच्या आधारे ड्रायव्हर यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या संदर्भात सविस्तरपणे जबाब नोंदवून आणि सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून सर्व पुरावे जमा करून काल माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केलेला आहे. आणि त्यामध्ये ड्रायव्हरच्यावर जे जे सेक्शन्स लावलेले आहेत त्या अनुषंगाने सर्व पुरावे आम्ही जमा केलेले आहेत. आजपर्यंत आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा पाहिला असेल, पण आता सरपंच पदाचा सोहळा पार पडणार आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या वंजारवाडीमध्ये हा सोहळा पार पडतोय. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. बीडीओंच्या उपस्थितीत सरपंच शपथ घेणार आहेत. आजपर्यंत मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांचा शपथविधी आपण दिमागात पाहायला असणार आहे. तशाच पद्धतीनं एक शपथविधी आज होतोय. तो तासगाव तालुक्यातील वंजारवाडी या ग्रामपंचायतीचा नूतन जे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच यांची आज शपथविधी होणार आहे. साधारणतः 9 सदस्य आहेत. त्या संविधानाने दिलेल्या घटनेनुसार तशाच पद्धतीनं जसं मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कशा पद्धतीने शपथ घेतात तशाच पद्धतीनं शपथ घेणार आहेत. आणि त्याचसाठी ही आता जय्यत तयार सुद्धा आहे. थोड्याच वेळात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. गावातील लोक आणि इतर जी काही जनता असेल यांच्यासमोर हा शपथविधी होणार आहे. बीडीओच्या हस्ते जे काय त्यांच्या हस्ते हे शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. आणि त्याच पद्धतीने जे काय नवीन सदस्य आहेत एक लोकांच्या गावासमोर एक आदर्श निर्माण व्हावा आणि लोकांचा विकास व्हावा आणि गावाचं एक नाव लौकिक व्हावं यासाठी या शपथविधी पार पडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. आपण थेट जाऊया तिकडे. परिवार यही मांग कर रहा है कि 302 का मामला बनना चाहिए.
और जिस तरीके से जो चीजें सामने आ रही है, चाहे वो निधि की मां का बयान हो, क्या नया सेक्शन ऐड हो सकता है क्या? देखिए, जो जिस तरह से हमारे पास अभी डिटेल आ रही है और इन्वेस्टिगेशन में हमें स्टेटमेंट्स के माध्यम से या दूसरा इंटरोगेशन के माध्यम से पता चल रहा है कि ये जो इंसिडेंट है, इट्स अ वेरी ग्रूसम इंसिडेंट, और इसके लिए कि सही मायने में जो विक्टिम है, अंजलि है, उसको जस्टिस मिल सके, तो हमारे लिए ये बहुत ज़रूरी है कि हम जो एविडेंस है वो कड़े से कड़ा एविडेंस, सख्त से सख्त एविडेंस इकट्ठा करें और जो बिल्कुल सही एप्रोप्रिएट सेक्शंस हैं उनमें हम चार्जशीट तैयार करें। इसके लिए हमारे पुलिस अधिकारी, बहुत जो एक्सपीरियंस्ड लोग हैं, वो लगातार इस पे चर्चा कर रहे हैं और जो लीगल एक्सपर्ट्स हैं उनकी भी ओपिनियन ली जा रही है और इसमें एक स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर भी अपॉइंट किया जा रहा है ताकि किसी भी तरह से ये जो केस है हमारे कोई ये कोलैप्स ना करे, फेल ना हो, कोई इसमें कोई लूप होल ना रह जाए, इन्वेस्टिगेशन पॉइंट ऑफ व्यू से एंड लीगल पॉइंट ऑफ व्यू से। 302 लगना या 304 लगना ये एक लॉ का मैटर है। इसमें गंजावाला प्रकरणामध्ये दिल्ली पोलीस पत्रकारांना, माध्यमांना या संदर्भातल्या तपासाची माहिती देत होते। पुढची बातमी बघूया। पोलीस ठाणं म्हटल्यावर अत्याधुनिक सोयींच्या इमारतीचं चित्र समोर येतं, मात्र छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या मन्ने राजाराम इथं जंगलात एकाच दिवसात पोलीस ठाणं सुरू करण्यात आलंय। गडचिरोलीपासून थेट 250 किलोमीटर अंतरावर, जिथे धड रस्ता नाही, वीज नाही, दूरध्वनीची देखील व्यवस्थित सोय नाही, अशा ठिकाणी जंगलात 1000 जवानांनी हे पोलीस ठाणं सुरू केलंय। छत्तीसगडच्या सीमेवरून माओवाद्यांची घुसखोरी याच मार्गाने होते। ही घुसखोरी आणि हालचाली थांबवण्यासाठी पोलीस ठाणं बांधण्यात आलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण गडचिरोली हा भाग माओवाद्यांच्या हालचाली असलेला भाग आहे आणि यातही मन्ने राजाराम हा जो परिसर आहे छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे, ज्या भागातून काही मीटर अंतरावर छत्तीसगडची बिजापूर जिल्ह्याची सीमा सुरू होते। माओवाद्यांचं प्रवेशद्वार समजलं जातं आणि अशा भागात एका दिवसात जंगलालगत असलेल्या भागामध्ये पोलीस ठाणं उभारणीचं काम सुरू आहे। मी सध्या त्याच मन्ने राजाराम आपण बघू शकता, या ठिकाणी आज सकाळी संपूर्ण स्टाफ गडचिरोली 250 किलोमीटर आहे, तिथून सगळं साहित्य घेऊन DIG संदीप पाटील, SP निलोत्पर असतील हे सगळे अधिकारी जवानांसह पोहोचले आणि या ठिकाणी हे काम सुरू आहे। पोस्ट आपण उभा केल्यामुळं एक मोठा एक वॉल आपण इथं उभा केलेली आहे, जो त्यांचा मुख्य पासिंग रूट होतो त्याच्या ठिकाणी, आणि निश्चितच छत्तीसगडमधून येणाऱ्या नक्षली हालचाली आहेत त्याला आळा बसण्यात त्याची मोठी मदत होणार आहे। त्याचबरोबर इथं बांडे नदी आहे जवळ, त्या बांडे नदीवर मोठा पूल केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होतो आहे, तर त्याची त्या पुलाचं सुरक्षा या आपल्या आर्म्ड आउटपोस्टच्या माध्यमातून होणार आहे। एक दिवसामध्ये ऑलमोस्ट सर्व फॅसिलिटीज CRPF, SRPF आणि जिल्हा पोलीसचे सुमारे 200 लोक इथे राहणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही सर्व फॅसिलिटी एक दिवसामध्ये उभा केलेला आहे। इथे टावर मोबाईल कनेक्शन नाही आहे, त्याच्यासाठी आमचे BSNLचे पत्रव्यवहार चालू आहे, परंतु त्यांच्यासाठी आम्ही वायफाय कॉलिंगची फॅसिलिटी दिलेली आहे, पाणीची फॅसिलिटी, कोटा केबिन्समध्ये राहायची फॅसिलिटी, कोणाला ओपनमध्ये झोपायची गरज नाही आहे। 20 कोटा केबिन आम्ही इन्स्टॉल केलेला आहे, सर्व टॉयलेटची फॅसिलिटी दिलेली आहे, RO प्लांट बसवलेला आहे। यामध्ये आता जवान राहून पूर्ण आपलं कर्तव्य बजावू शकणार आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी रेसकोर्सचं रूपांतर लवकरच एका थीम पार्कमध्ये होण्याची शक्यता आहे। 2013 सालापासून शिवसेना यासाठी प्रयत्न करतेय आणि आता मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा या संदर्भात राज्य सरकारला पत्र लिहिलंय। पाहुयात याच संदर्भातली ही सविस्तर बातमी। दोनशे 25 एकरावर पसरलेलं हे मुंबईतलं महालक्ष्मी रेसकोर्स जवळपास 100 वर्षांपासून इथं घोड्यांच्या शर्यती, आलिशान लग्न सोहळे, म्युझिक किंवा डान्स कॉन्सर्ट होत आलेत, पण आता इथं थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। मुंबई महापालिकेनं महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षासाठी भाडेतत्वावर दिली होती। 1914 साली झालेला हा करार 2013 साली संपला आणि त्यानंतर या जागेवर एक थीम पार्क उभं राहावं अशी शिवसेनेकडून वारंवार मागणी झाली।
त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेनं आता ह्या जागेची मालकी मिळवण्यासाठी आणि इथं एक थीम पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलंय. स्थानिक नेते आणि नागरिकांची इतकीच मागणी आहे की इथं थीम पार्क झालं किंवा मग रेसकोर्स असलं, ही जागा सर्वसामान्यांसाठी कायम खुली असावी. महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क बनलं तर लहान मुलांकरता तिथं वेगवेगळे खेळ, राईड्स, वॉटर स्पोर्ट्स असतील. तरुणांकरता, वयोवृद्धांकरता मनोरंजनाची साधनं असतील. रेसकोर्स मुंबईच्या प्राईम लोकेशनला असल्यानं मुंबईकरांसोबतच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. एकंदरीत हा प्रकल्पच खोलंबलेला आहे. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वेगवेगळे जे प्रकल्प असतात किंवा काही ज्या योजना असतात, कुठलंही नियोजन न करता आपण जेव्हा असे निर्णय घेतो आणि त्या भविष्यामध्ये त्याच्यावरती काही पाठपुरावा महापालिकेतर्फे न केल्यामुळे आज ती स्थिती फार गंभीर बनलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे, एकंदरीत महापालिकेने काही थर्म डिसीजन घेऊन त्याचा सोक्ष मोक्ष लावा. प्राइवेट पार्टी पॉलिटिशियन पब्लिक को अंदर आने देता ही नहीं पहले तो, और वो पब्लिक जो बीएमसी का ग्राउंड है वो कोई प्राइवेट पार्टी कब्जा किया है. ये महालक्ष्मी रेस कोर्स का जो वो लोग लेसी है लैंड का, लेकिन फिर भी पब्लिक को आई थिंक 90% 95% ऑफ द डेज अलाउड है. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबशी करार संपून 10 वर्ष झाली तरी रेसकोर्सची जागा अजून मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे थीम पार्क नक्की उभारलं जाणार की नाही अशीही काहींच्या मनात शंका आहे. आता राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेतं हे पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कोविलकरसह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पुण्यातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीत शरद पवारांसमोरच कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. पक्षातील गट तट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता येईल. शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी पक्षातल्या अंतर्गत गटबाजीचा पाढाच वाचलाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, राष्ट्रवादीतली गटबाजी बैठकीमध्ये पवारांसमोरच आता मांडण्यात आलेली आहे, खदखद व्यक्त करण्यात आलेली आहे. काय सांगता येईल याबद्दल? हो, आज निसर्ग मंगल कार्यालयामध्ये पुण्यामध्ये शरद पवारांनी सगळे तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची, जे मोजके पदाधिकारी निवडक, त्यांची प्रत्येकांचं बोलून 1 to 1 त्यांना विचारतात काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत. त्याच वेळी वेल्हा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी आपली खदखद शरद पवारांसमोरच मांडली की आपल्यातले गटतट पहिल्यांदा आपण मिटवले पाहिजेत, अन्यथा आपल्याला एक हाती सत्ता येणार नाही. जर गटतट मिटवले तर आपण सहज एक हाती सत्ता आणतो. आपल्याला माहिती आहे पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, पण त्याच्यात अनेक गटतट आहे. म्हणजे कोणी अजित पवारांना मानतं, कोणी शरद पवारांना मानतं, कोणी सुप्रियाताईला मानतं, आणि दिलीप वळसे पाटलाचा एक गट आहे. म्हणजे प्रत्येक आमदाराचा स्वतःचा एक गट आहे. त्याच्यावरनं अनेक मतभेद आहेत, समोर आलेले आहेत. ते फक्त ऑफिशियली यंदा साहेबांसमोर हे सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडलेले आहेत त्या तालुकानिहाय बैठकीमध्ये. बरं चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आपण बघणार आहोत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी आता शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी पार पडली. राणा यांच्या वकिलांनी आज शिवडी कोर्टामध्ये युक्तिवाद केलाय. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर स्टे देण्यात आलेला आहे. शिवडी कोर्टात दाखल प्रकरणी हे प्रकरण सेम असल्यानं, अगदी त्यासारखंच असल्यानं त्यालाही स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याचं समजतंय. सर्वोच्च न्यायालयात 17 जानेवारीला सुनावणी आहे आणि याचमुळे शिवडी कोर्टात 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे. प्रकरण स्थगिती मागणीवर शिवडी कोर्टामध्ये आता 20 जानेवारीला युक्तिवाद केला जाईल. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आजच्या सुनावणीत 2 महत्वाच्या गोष्टी होत्या. त्या म्हणजे की नवनीत राणा यांच्यावर असलेला स्टे, आणि याचमुळे तुम्ही सुद्धा आम्हाला स्टे द्यावा ही नवनीत राणा यांच्या वकिलांनी केलेली मागणी.
पण अजामीनपात्र वॉरंट त्यांच्याविरुद्ध जे बजावलेलं आहे शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं ते रद्द करायला शिवडी कोर्टानं नकार दिला. तो स्टे जरी असेल तरी 17 जानेवारीची सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्या सुनावणीच्या आधारावरच 20 जानेवारीला ही शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी होणार आहे. खरं तर त्यांना दिलासा मिळावा ही मागणी केली जात होती अभिषेक मिश्रा यांच्याकडनं, नवनीत राणेंचे वकील, की ते अजामीनपात्र वॉरंट नवनीत राणा आणि त्यांचे वडील याविरुद्धचं रद्द करावं, पण त्याला मात्र कोर्टाने सपशेल नकार दिला. 20 जानेवारीची सुनावणी ही सगळ्यात महत्वाची नक्कीच मानली जाते. अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी नाशिक मधली आहे. नाशिकहून दिल्लीसाठी जाणारं विमान तब्बल 1.5 ते 2 तास उशिरानं गेलेलं आहे. स्पाइस जेट कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसल्याचं समोर येत आहे. सकाळी 11 वाजता असलेलं विमान 12:30 वाजता नाशिकमधनं उडालं. उड्डाण जे झालं विमानाचं ते 12:30 वाजता झालं आणि त्यामुळे प्रवासी संतप्त झालेले होते. सातत्यानं इथली विमानसेवा विस्कळीत होत असल्यानं प्रवासी या विमानसेवेकडे पाठ फिरवताना देखील दिसत आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, काय नेमकं कारण होतं विमान उशिरानं धावण्याचं, विमान उशिरा उड्डाण घेण्याचं? अजिंक्य, खरं तर नाशिकमधून स्पाइस जेट ही विमानसेवा दिल्लीसाठी सुरू करण्यात आलेली होती. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक दिल्ली विमानसेवेवरून अनेक वादही झाली. ही विमानसेवा काही काळ ठप्प देखील झाली होती. मात्र पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र त्या स्पाइस जेटने ही विमानसेवा सुरू केलेली आहे. तिचा ढिसाळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसलेला आहे. नाशिकहून दिल्लीसाठी आज उडान घेणारी 11:30 वाजता 11:20 वाजताचं विमान जे आहे ते अद्यापही उडाले नाही. साधारणतः 12:20 ती बनलेली. मात्र या संदर्भातली प्रवाशांना देखील कुठली कल्पनाही देण्यात आलेली नव्हती. प्रवाशांना देखील याची कुठली माहिती जी आहे ती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रवासी जे आहे ते विमानतळावर अगदी संतप्त झाले होते. 1.5 ते 2.25 तास उशिराने ही विमानसेवा उडत असल्यामुळे प्रवाशांनी आणि त्यामुळे आता विमान कंपनीवर प्रवाशांनी संताप व्यक्त केल्याचं देखील समोर येत आहे. लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. सध्या सगळ्याच भाजीपाल्याच्या दरांमध्ये सुरू झालेली घसरण थांबता थांबत नाहीये. टोमॅटो पाठोपाठ आता कोबीचे दर देखील मोठ्या प्रमाणावर गडगडलेत. कोबीचा एक गड्डा 2 रुपयाला देखील कोणी घ्यायला तयार नाहीये. हजारो रुपये खर्च करून कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला मातीमोल दर देखील मिळत नसल्याचं पाहून हवालदिल झालेल्या येवल्यातल्या एरणगाव इथल्या कचरू उराडे या शेतकऱ्यानं 3 एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवून संताप व्यक्त केलाय. कोल्हापूरमधल्या पन्हाळा पडसाळी परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून गव्यांचा कळप ऊस शेती परिसरामध्ये तळ ठोकून असल्यानं शेतकरी आता भयभीत झालेत. पन्हाळा पश्चिम भागातल्या मानवाड वनपाल कार्यालयाअंतर्गत पिसात्री, गुरववाडी, पडसाळी, चाफेवाडी आणि गोठणे या परिसरात या गव्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय.